नमस्कार. तुम्हा सर्वांचा आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर EPFO बद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. EPFO मध्ये मोठा बदल झालेला आहे. तर ते बदल होऊन नवीन नियम लागू झालेला आहे. ते आपण इथे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आजची सविस्तर माहिती आपण इथे बघूया. EPS म्हणजेच एम्प्लॉय पेन्शन स्कीम. यामध्ये आता मोठा बदल होणार आहे. आधी 6 महिन्यांच्या आत योजना बंद झाली असेल तर सदस्यांना पैसे मिळायचे नाहीत. आता यामध्ये नवीन नियम बदलाने 6 महिन्याहून कमी अंशदान केल्याने योजना बंद झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील फायदा होणार आहे. योजना आणखीन चांगली करण्यासाठी EPS नियमात सुधारणा केली आहे. विड्रॉवल बेनिफिट या गोष्टीवर अवलंबून असणार की सदस्यांनी किती महिने सेवा केली आहे आणि वेतनावर किती EPS योगदान केले जाणार आहे. या नियमाने पैसे काढणे सोपे होणार आहे. या नियम बदलण्याने 23 लाखाहून जास्त EPS सदस्यांना यातून लाभ होणार आहे. तर 6 महिन्यांच्या आत नोकरी सोडल्याने किंवा अन्य कारणाने योजनेत हप्ते बंद झालेल्यांना देखील पैसे काढता येणार आहेत. दरवर्षी लाखो EPS सदस्य पेन्शनसाठी आवश्यक असणारे सलग 10 वर्षे हप्ते न भरताच ही योजना अर्धवट सोडतात. देशात 6 महिन्यांच्या आत नोकरी सोडल्याने ही योजना बंद झालेल्यांची मोठी संख्या आहे. तर यामध्ये आधीचा जुना नियम कसा होता ते आपण इथे बघूया. आतापर्यंत विड्रॉवल बेनिफिटचे कॅल्क्युलेशन संपूर्ण वर्षात अंशदायी सेवेचा अवधी आणि त्या वेतनाच्या आधारे केला जात होते. ज्यावर EPS अंशदानाचे वाटप केले जात होते ते अंशदायी सेवा 6 महिने किंवा त्याहून अधिक वेळ पूर्ण केल्यानंतरच सदस्यांना पैसे काढता येत होते. त्यामुळे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त वेळ अंशदान करण्यापूर्वीच योजना सोडणाऱ्या सदस्यांना कोणताही लाभ मिळत नव्हता. जुन्या नियमांमुळे 6 महिन्याहून कमी अंशदान सेवा देण्याआधीच योजनेतून बाहेर पडत होते. आर्थिक वर्ष 2023 आणि 24च्या दरम्यान अंशदान सेवा 6 महिन्याहून कमी झाल्यामुळे PFचे पैसे काढण्याचे 7 लाख दावे फेटाळण्याबाबत पैसे काढण्याचे 7 लाख दावे फेटाळण्यात आले होते. आता जे EPS सदस्य जे 14/6/2024 पर्यंत 58 वर्षाचे झाले नाहीत त्यांना आता पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. तर आताची पेन्शन कशी मिळते आपण इथे बघूया. EPS एक पेन्शन योजना असून ती EPFO द्वारे चालवली जाते. या योजनेअंतर्गत 10 वर्षे योगदान करावे लागते. त्यानंतरच कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरू होते. या योजनेत पूर्वीचे आणि नवीन EPF सदस्य सामील होत असतात. सदस्य कर्मचाऱ्याला नोकरी देणारी संस्था आणि EPF फंडातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% अशा सेवा समान रकमेचे हप्ते जमा केले जातात. कर्मचारी योगदानाचे संपूर्ण वाटा EPFमध्ये आणि कंपनीच्या योगदानाचे 8.33% कर्मचारी पेन्शन स्कीम म्हणजेच EPSमध्ये आणि 3.64% दर महिन्याला EPSमध्ये जमा केले जाते. कमीत कमी 10 वर्षाची नोकरी पूर्ण केल्यानंतर आणि निवृत्तीनंतरच पेन्शनचा लाभ दिला जातो. तर हा झाला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची महत्त्वाची अपडेट. तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.